नमस्कार. आज आपण एक उपवास रेसिपी बघणार आहोत. तर झटपट होणारी रेसिपी आहे. इथे आपण 2 आलू घेतले आहेत. याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर हे आपण आधी स्वच्छ धुवून घेतले आहे. याची साल काढून घेतली आणि हे आपल्याला असं किसून घ्यायचं आहे. आणि हा किस तयार झाल्यानंतर यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर असं आपण हे हाताने यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि हा आलूचा किस आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे आपला हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे. यात आपल्याला अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. तर साबुदाणा आपण 3 ते 4 तास भिजत घातला होता आणि हा आपण घेतला आहे अर्धी वाटी. चवीप्रमाणे मीठ घालायचं. बारीक कापलेली हिरवी मिरची घालायची. तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता किंवा लाल मिरची पण आपण याच्यासाठी वापरू शकतो. इथे आपण 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि हे असं हाताने छान मिक्स करून घेतलं आणि याचे आपल्याला असे हे रोल बनवून घ्यायचे आहेत. आणि हे रोल तयार झाल्यानंतर आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत. तर सोपी आणि झटपट रेसिपी आहे. खूप कमी वेळात होतात हे क्रिस्पी असे उपवासाचे रोल. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपले हे रोल तयार झालेले आहेत आणि हे आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. तर असे आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती डीप फ्राय करायचे आहेत. तर याच्या आधीही मी उपवासाच्या भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका. आणि तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तर हे एका साईडनी छान झालेले आहेत गोल्डन ब्राऊन असे. तर आपण दुसऱ्या साईडनी पण हे असे छान फ्राय करून घेणार आहोत. तयार झाल्यानंतर आपण हे दही किंवा उपवासाची एखादी चटणी याच्याबरोबर सर्व करू शकतो किंवा तसे पण खायला हे खूप छान लागतात. तर इथे आपले हे उपवासाचे रोल तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता छान असे हे उपवासाचे रोल आपले तयार आहेत. करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तर इथे आपली ही झटपट अशी उपवास रेसिपी तयार झालेली आहे.